नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. मंडळी, सर्वप्रथम तर आपल्या सर्वच आध्यात्मिक मंडळींना ह्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आषाढ महिन्याच्या येणाऱ्या आषाढी एकादशीच्या अनेक अनेक शुभेच्छा. आपल्या सर्व कुटुंबावर पांडुरंगाची कृपा आशीर्वादाची शुभदृष्टी सदैव राहो. आषाढ महिन्यातील सामूहिक उपासनेच्या माहितीचा आजचा हा भाग असणार आहे. या भागात आपण ती माहिती घेणार आहोत. आपल्या चॅनलमध्ये आपण नुकतीच सर्व 12 राशींची माहिती देणारी 12 भागांची मालिका प्रकाशित केली आहे. त्यामध्ये प्रत्येक राशीचं गुणवैशिष्ट्य, आरोग्य, करिअर आणि कोणती करावी मंत्र, साधना, उपासना याची सुद्धा माहिती दिली आहे. अगदी राशीमध्ये असलेल्या नक्षत्रांसहित ही माहिती असणार आहे. त्या सर्व 12 व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या खाली आम्ही देत आहोत. अवश्य त्या व्हिडिओ पहा. म्हणजे या साधना वर्गात आपण कुणीही भाग घेऊ शकता. त्यासाठी वेगळी नावनोंदणी करण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणूनच या साधना वर्गाची दर महिन्याची मंत्र साधना या विषयाची माहिती घेण्यासाठी दर हिंदू महिन्याच्या 2 दिवस आधी, 2 ते 4 दिवस आधी हा साधनेचा व्हिडिओ प्रकाशित केला जाईल आपल्या या ज्योतिष कट्टा चॅनलमध्ये. तसेच दर महिन्याला प्रत्येक राशीचं मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य सुद्धा आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित केलं जातं. अवश्य त्यामधून आपल्या राशीबद्दलची त्या महिन्याची माहिती अवश्य घेत चला. आषाढ महिना सुरू होत आहे आषाढ शुद्ध प्रतिपदा बुधवार 15 जुलै 2026 आणि समाप्ती होणार आहे आषाढ अमावास्या बुधवार 12 ऑगस्ट 2026. मंडळी, या आषाढ महिन्यामध्ये आपल्या विष्णू रूपाच्या 16 नावांचा नामचिंतनाची साधना मंत्राच्या माध्यमातून करायची आहे. उपासना मार्गात या 16 नावांचं स्तोत्र विष्णू षोडश नाम स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्याला मात्र अगदी मराठीमध्ये या नावांचं फक्त स्मरण करायचं आहे. महाविष्णूंच्या या 16 नावांचं नाम वैशिष्ट्य फार अमोघ आहे. आपण आधी ते समजून घेऊया, म्हणजे ते नामसंकीर्तन आणि चिंतन करताना आनंद येईल. पहिलं नाव म्हणजे महाविष्णू. ज्याने विश्वाचे पालन पोषण केले आहे अशा विष्णू नामाचं स्मरण रोग व्याधी दूर होण्यासाठी औषध घेताना स्मरण करत हे नामस्मरण केलं जातं. ओम विष्णवे नमः. तर दुसरं जे नाव आहे ते म्हणजे जनार्दन. खऱ्या अर्थाने आपल्या शरीराचं पालन पोषण व्हावं म्हणून अन्न खाताना म्हणजेच जेवण करण्यापूर्वी या नामाचं स्मरण करावं. ओम जनार्दनाय नमः. झोप शांत लागावी, कारण निद्रा आपल्या शरीराकरता अत्यंत महत्त्वाची असते, आरोग्यासाठी सुद्धा. आणि म्हणून झोपण्यापूर्वी ज्याच्या नाभीमध्ये कमळ आहे असा ओम पद्मनाभाय नमः. तर लग्न कार्याच्या मंगल व शुभ प्रसंगी ज्याने विश्व निर्माण केले असे नाम महाविष्णूंचं ते म्हणजे ओम प्रजापतये नमः. आयुष्यामध्ये येणाऱ्या क्लिष्ट परिस्थितीमध्ये, बिकट परिस्थितीमध्ये यशस्वीपणे लढण्यासाठी ओम चक्र गदाधराय नमः. तर कोणत्याही कामानिमित्त किंवा अगदी सहज प्रवासाला सुद्धा निघताना किंवा अगदी प्रवासामध्ये आपला प्रवास सुखकर आणि यशस्वी होण्यासाठी ज्याने आपल्या 3 पावलांनी संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत केली असं महाविष्णूंचं अतिशय सुंदर नाम म्हणजे ओम त्रिविक्रमाय नमः. मृत्यूसमयी योग्य पारलौकिक गती मिळावी म्हणून ओम नारायणाय नमः. तर वैवाहिक सौख्य म्हणजेच पती पत्नीमध्ये असलेलं प्रेम वाढीस वाढावं म्हणून दोघांनी एकत्र भेट करताना ओम श्रीधराय नमः. तसेच सतत पडणारी वाईट स्वप्न व त्यामुळे होणारा मानसिक त्रास टाळण्यासाठी जो गायीचा पालनहार आहे, ज्याला गायी अत्यंत प्रिय आहेत, असे महाविष्णूंचं नाम म्हणजे ओम गोविंदाय नमः. तर आयुष्यामध्ये आलेल्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी आपलं मानसिक धैर्य अतिशय सुंदर पद्धतीने वाढवण्यासाठी ज्याने मधु नावाच्या राक्षसाचा वध केला असं महाविष्णूंचं सुंदर नाव म्हणजे ओम मधुसूदनाय नमः. आडवाटेला असताना किंवा एखाद्या जंगलातून किंवा एखाद्या अनोळखी प्रदेशातून जात असताना, प्रवास करत असताना ज्याचं अर्ध शरीर मनुष्याचं आणि अर्ध शरीर सिंहाचं आहे असं नाम म्हणजे ओम नृसिंहाय नमः किंवा ओम नारसिंहाय नमः. तर अग्नीपासून धोका उद्भवला असता जे क्षीरसागरात पहुडलेले आहेत त्यांचं स्मरण म्हणजे ओम जलशायीने नमः.
तर पाण्याची भीती निर्माण झाली असता किंवा पाण्यात बुडण्याची भीती दूर करण्यासाठी जसे महाविष्णूने वराह अवतार धारण करून पृथ्वीला वाचवलं होते आणि ते नाम म्हणजे ओम वराह रूपाय नमः. तसेच सर्व प्रकारची जी काही मनातली भीती असेल, फोबिया असेल, त्यापासून मुक्त होण्यासाठी तर पर्वतरोहण करतेवेळी विष्णूच्या राम अवतारांचं स्मरण म्हणजे ओम रघुनंदनाय नमः. तर रोजच्या जीवनामध्ये चालता फिरता त्याच्या वामन रूपाचं स्मरण करावं, ओम वामनाय नमः. आणि अर्थातच सतत आपलं काम करतेवेळी महाविष्णूंची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून मधासारखं ते गोड नाम म्हणजे ओम माधवाय नमः. मंडळी, अशा 16 नावांचं जो नित्य स्मरण किंवा जप करतो, ज्याची सर्व पापापासून मुक्तता होते आणि त्याला वैकुंठ लोक प्राप्त होतं, अशी ही 16 महाविष्णूंची नावं आपल्याला रोज कोणत्याही वेळेत पठण करायची आहेत आणि या नावांचं हे महत्त्व लक्षात घेऊन केलं तर अतिउत्तम. पुन्हा एकदा ही सर्व नावं व्यवस्थित जी आपल्याला एकाच वेळेला म्हणायची आहेत ती नावं म्हणजे ओम विष्णवे नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम प्रजापतये नमः, ओम चक्रधराय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम जलशायिने नमः, ओम वराहरूपाय नमः, ओम रघुनंदनाय नमः, ओम वामनाय नमः, ओम माधवाय नमः. तर मंडळी, अशा या दिव्य महाविष्णूंच्या 16 नावांचं स्मरण अत्यंत मनोभावे समोर त्या महाविष्णूंचं 16 रूप आपल्याला आणून, विठ्ठलाचं स्वरूप आपल्यासमोर आणून आपल्या संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये उपासनेमध्ये ह्या 16 नावांचं मंत्र जप करायचा आहे. ज्यांच्याकडे चैतन्य लहरी हे पुस्तक आहे त्यामध्ये पान नंबर 121 वर हे स्तोत्र संस्कृत भाषेमध्ये सुद्धा दिलेलं आहे. तसेच ही सर्व 16 नावं सुद्धा दिलेली आहेत. तर ज्यांच्याकडे ही नावं नाहीत त्यांच्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण ही नावं देत आहोत. तसेच या 16 नावांचं स्मरण पठण केल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप सुद्धा एक माळ करून त्यानंतर माता महालक्ष्मीचं सुंदर स्तोत्र म्हणजेच महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ सुद्धा करायचे आहेत. अशा या विठ्ठलाच्या रूपाचं म्हणजेच महाविष्णूंच्या उपासनेचा हा आषाढ महिना आपल्या सर्वांना सुख समृद्धीचा, यशाचा जावो हीच भगवंत विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं सखोल विश्लेषण, सखोल माहिती करून घेण्यासाठी किंवा वास्तुविषयातली माहिती घेण्यासाठी, कन्सल्टिंग करण्यासाठी, आपल्या योग्य करिअरची दिशा निवडण्यासाठी, ती समजून घेण्यासाठी सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असल्यास अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून आधी ज्योतिष मार्गदर्शनाविषयीची माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे जे कन्सल्टेशन आहे ऑनलाईन पद्धतीने केलं जातं आणि आमचा नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. तसेच अनुष्ठानाने सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष आणि विविध ग्रहांची यंत्र ही सुद्धा आपल्याला घरपोच मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. त्याचप्रमाणे चातुर्मास सुरू होतो आहेच आणि त्या चातुर्मासाच्या निमित्ताने आपली आध्यात्मिक बैठक, धार्मिक बैठक वाढवण्यासाठी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं अप्रतिम असं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच तुम्ही भारतात कुठेही असाल पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला, रचलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा आपण 151 रुपये फोनपे करून मागवू शकता. हा स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणी याचं वाचन आणि पारायण अवश्य करू शकतात. तर अष्टोत्तर शतनामावली यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेलं हे पुस्तक सुद्धा आपण 151 रुपये फोनपे करून मागू शकता. तसेच विविध प्रकारची जी यंत्र आहेत विद्यार्थ्यांसाठी, गळ्यातलं गणेश रुद्राक्ष, तर
सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र आणि आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, नवग्रह यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सर्वकार्य सिद्धी यंत्र, दक्षिणावर्ती शंख आणि धूपदीप पात्र, जे आपल्या पितळेचं धूपदीप पात्र आहे ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत, हे सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. त्यासाठी अवश्य आधी व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, असा हा आषाढ महिना आपल्या सर्वांना सुख समृद्धीचा, आनंदाचा, उत्साहाचा, चैतन्याचा आणि आरोग्याचा जावो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. कळावे लोभायास हवा. धन्यवाद.